नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी खूप तुमच्या परीक्षेचे रिलेटेड अपडेट देतच असतो। आता नेमकं 10वीची जे परीक्षा झालेली आहे त्याच्यावरच जे विद्यार्थी 10वीची परीक्षा ज्यांनी दिलेली नाही, काही कारणास्तव त्यांना देता आली नाही व काही विद्यार्थ्यांचे विषय काही राहिलेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता जुलैमध्ये जी एक्झाम कंडक्ट होते ती आता तिचा टाइम टेबल जाहीर झालेला आहे। तिचा टाइम टेबल मी तुम्हाला आता थोडक्यातच सांगणार आहे की सर्व व्यवस्थित माहिती कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे हे मी तुम्हाला लगेच कळवणार आहे। कोणत्याही पोरांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी हा पेपर मिस करू नये, कारण की हा जर मिस झाला तर तुम्हाला वापस री एक्झाम नसणार आहे, तुम्हाला वापस 10वीत बसावं लागेल आणि याचे फॉर्मही 2-3 दिवस त्याचे फॉर्म भरण्याचे उरलेले आहेत, तर ते फॉर्मही तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या। तर बघा, आपल्याला 24 तारखेला ज्यांचा मराठी लँग्वेज आहे की ज्यांची हिंदी आहे, ज्यांची उर्दू आहे, फर्स्ट लँग्वेज पेपर तुमचा होणार आहे 24 जूनला। 24 जूनला तुमचा पहिला पेपर होईल। परत 25 जूनला सेकंड लँग्वेज पेपर तुमचा मराठी असणार आहे। ज्यांची सेकंड लँग्वेज मराठी आहे त्यांच्यासाठी मराठी, आणि ज्यांची सेकंड लँग्वेज कन्नडा, तमिळ, तेलुगू जे असतील त्यांचा सेकंड पेपर होणार आहे 25 जूनला। परत बघा, आता 27 जूनला जर तुम्ही 10वी बरोबरच काही कोर्सेस वगैरे घेतले असतील, जसं की टेक्निकल कोर्स वगैरे आपण घेत असतो 10thलाच, तर त्याचा पेपर तुमचा होणार आहे 27 जूनला। आणि परत 28 जूनला तुमचा होणार आहे सेकंड और थर्ड लँग्वेज हिंदी। हिंदीचा पेपर तुमचा केव्हा होणार आहे? जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतात त्यांनाही हिंदी असतं, सेमीला पण आणि मराठीला पण, तर सेकंड लँग्वेज हिंदीचा पेपर होईल 30 जूनला। इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असो की सेमीचे, मराठी मिडियमचे, त्यांचा इंग्लिशचा पेपर 30 जूनला होईल। 1 जुलैला पेपर होईल पार्ट 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्राचा पेपर असेल, आणि 2 जुलैला तुमचा पेपर असेल मॅथ पार्ट 2 जॉमेट्री। 3 जुलैला तुमचा पेपर असणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 म्हणजे सायन्सचा भाग 1 तुमचा असणार आहे 3 जुलैला। 4 जुलैला सायन्स भाग 2 असणार आहेत, आणि 5 जुलैला तुमचा असणार आहे सोशल सायन्स पेपर 1 म्हणजे हिस्ट्री अँड पॉलिटिकल्स। हिस्ट्री व नागरिक शास्त्राचा पेपर तुमचा 5 जुलैला असणार आहे। त्याचबरोबर 7 जुलैला तुमचा पेपर असेल जॉग्राफीचा, भूगोलाचा पेपर असेल 7 जुलैला। 8 जुलैला तुमचा सेकंड और थर्ड लँग्वेज ज्यांचे लँग्वेज उरलेले आहेत, दुसरी व तिसरी लँग्वेज जसं आपण मराठी आणि हिंदीचा घेतला, त्यांचे पेपर असणार आहेत 8 जुलैला। हे पेपर झाले की तुमचा हे 10वीची री एक्झाम पूर्णपणे समाप्त होऊन जाणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच डेली अपडेट्स हव्या असतील तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। थँक्यू।